UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य, अजितदादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी। अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली। लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप। कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचा पराभव होणार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं वक्तव्य। काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, मला 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते बुलढाण्यात शिवरायांच्या स्मारकासह 26 स्मारकांचं लोकार्पण। महिला सशक्तीकरण कार्यक्रमही होणार, मिरवणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। भाजप विधानसभेला मागच्या वेळी इतक्याच 164च्या आसपास जागा लढवणार, 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज नागपूरमध्ये बैठक होण्याची शक्यता। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत रात्री चर्चा होण्याचा अंदाज। मी शरद पवार गटात जाणार असल्याची अफवा, धीर शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांच्यासाठी प्रचार करणार, अश्विनी जगताप यांच्याकडून स्पष्ट। बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, 18 मागण्यांवर जर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून लढणार, 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सिल्लोडचा उल्लेख, पाकिस्तान केल्यानं रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा, मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून सिल्लोड बंदची हाक। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार, विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार नाही, दादा गटाचा मराठवाड्यातील 5 जागांवरही दावा, सूत्रांची माहिती। जागा वाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक, जागा वाटपात 120 मतदारसंघ निश्चित राहिलेल्या मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची प्रत्येक जागेवर सहमती, मतभेद नाहीत, आमच्याकडे जागा वाटपावर एकमत जास्त, संजय राऊतांची माहिती। हरियाणामध्ये लाडकी बहीण योजना राबवणार, महिलांना दर महिन्याला 2000 रुपये देणार, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। भरत गोगावलेंची एसटी महामंडळावर वर्णी लागणार, आज दुपारपर्यंत नियुक्तीचे आदेश निघणार, सूत्रांची माहिती। जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरू, निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी एकत्र येतोय, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपतीच्या लाडूमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा गंभीर आरोप, तर वायएसआर काँग्रेस पक्षानं आरोप फेटाळले। ईपीएफओ मधून आता एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार, नोकरीत 6 महिने पूर्ण न करणारे नवीन सदस्यही ईपीएफ मधून पैसे काढू शकणार। आतिशी 21 सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसेन मंत्रिपदाची शपथ घेणार। लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना धमकी, वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना, यशस्वी जयस्वालची अर्धशतकी खेळी, तर रोहित आणि विराट अवघ्या 6 धावांवरच बाद। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।